शिंगाले गावले त्यांना छोटे छोटे बघा. इथे समोरच बोटीची स्टेअरिंग आहे बघा. एकदम खाली जाणार. मला झाले आता 25 वर्ष. बघा 25 वर्षाच्या वरती मासेमारी करतायत. काका ही कोणती डोल आहे? डिस्को. नमस्कार, मी डॉल्फिनवाला यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे ना जी फार कमी लोकांनी बघितली असेल. तर आता मी बोटीत आहे, छोट्या बोटीत. हे बघा, लहान पगार बोलतात त्याला, या पगारात आहे. आणि आता आपण वलवत आहेत ना त्या हिरव्या बोटीपर्यंत जायचं आहे. काकाची बोट आहे, बोटीचा इंजिनचं काम निघालं आहे, तर जरा बघायला जायचं आहे. तर या साईडला बघा तुम्ही, पूर्ण अरबी समुद्र आहे. आता आपण आहे ना दाभोळच्या खाडीत आहोत. आता संध्याकाळ आहे ना, त्यामुळे बोट आहेत ना सर्व आल्यात 15 फिशिंग करून आल्यात. ही एक बोट आहे, इथं नाव आहे रत्नसिंधू, बघू शकताय. भगव्या कलरचा झेंडा आहे आणि मागे तिरंगा आहे. आणि या साईडला पूर्ण हा डोंगर आहे. या साईडला आपलं घर आहे, हा वेलदुर्गचा धक्का आहे. हे माझे पप्पा आहेत. आणि ह्या साईडला बघा, इथे एक बोट आहे, ही कलरला लावलेली आहे. समोर राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि इथे एक छोटी ओढू बांधून ठेवलेली आहे ना, तिथली बोट आहे ना फिशिंगसाठी गेले. तर आता आपण वलवत जायचं आहे. इथून आपल्याला जायला आहे तर 5 मिनिटं तरी लागतील. थोडी हवा वगैरे आहे, त्यामुळे टाइम लागेल. तर बघू शकता, हे अँकर टाकलेलं बघा, रस्सी आहे इथे. अँकरची रस्सी इथे बांधलेली आहे पूर्ण. आहेत ना, ही समोर दिसते ती दाभोळची खाडी आहे पूर्ण. आता बोटी जास्त आहेत ना, दुपारी मच्छी वगैरे उतरली नाही, त्यामुळे आता धक्क्यावरती बोटी नाहीत. नाहीतर मी त्या सुद्धा तुम्हाला दाखवल्या असत्या. समोरच्या साईडला आहेत ना दाभोळचा धक्का आहे, त्या साईडला. आता आपल्याला ह्या बोटीत जायचंय. चला तर मग बोटीत जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो बोटीत कोणत्या प्रकारची इंजिन असते आणि बोटीत काय काय पार्ट्स असतात. आणि ही आहेत ना, ही बोट आहेत ना आपण जाणार आहोत, ती ट्रॉलिंग करते. मी तुम्हाला ट्रॉलिंगवरची पण एक व्हिडिओ दाखवेनच. आता सध्या आपण बोटीची माहिती घेऊया. चल तर मग बोटीत जाऊया, बोट दाखवतो तुम्हाला. तर आता आहेत ना आपण बोटीमध्ये आलोय. आपण ज्या बोटीतून आलो ना, ती ही बोट आहेत ना इथे साईडला बांधलेली आहे. मागच्या साईडला सोडलेली दाखवतो मी तुम्हाला. ह्या साईडला बोट बांधून ठेवलेली आहे. आणि ही आहेत ना बोटीची केबिन आहे. इथे आतमध्ये खाली आहेत ना इंजिन आहे. पहिला मी पुढच्या साईडने दाखवतो मी तुम्हाला. हे माझे 2 मित्र भेटलेत, त्यांच्याशी आपण थोडी गप्पा मारूया. तर हे आहेत ना बोटीवरचे तांडेल वगैरे आहेत सर्व माणसं. आपण सर्वांजवळ ओळख करून घेऊया. पहिले या दोघांना आपण भेटूया. या इकडे. तर तुमचं नाव सांगा. तुझं नाव सांग. आणि तुझं कितवीला? शाळेत जातं की नाही? जातात, दोघं पण शाळेत जातात. आता बोटीवर कशाला आलात? असे गरवलात काय? मावरा गरवली नाही त्यांनी. तर बघू शकता, आता आपण आहेत ना नालीवरती. हा भाग आहेत ना नालीचा भाग आहे. आता हे आहेत ना बोटीवरचे तांडेल आहेत, त्यांना आपण विचारूया. काका नाव काय तुमचं? माझं नाव दत्ताराम रोईलकर. किती वर्षापासून मासे पकडता? आम्ही जवळजवळ झाले 30-40 वर्ष झाली. बघा 30-40 वर्ष आहेत ना काकांनी मासेमारी केली नाहीत आणि मासेमारीचा खूप अनुभव आहे. तुम्हाला दाखवतो. हा भाग आहेत ना, ह्या भागाला नाल बोलतात. आणि ही जी रस्सी आहेत ना बांधून ठेवलेली आहे, हे मुठा नाही, त्याला आहेत ना अँकर बांधून ठेवलेला आहे. होऊ शकतं रस्सी गेले. आणि समोरच्या बाजूला आहेत ना नांगर टाकलेला आहे. तुम्हाला आता आहेत ना पहिला मी किचन दाखवतो. ह्या साईडला आहेत ना किचन आहे बोटीचा. ह्या साईडला आहेत ना बोटीचं किचन आहे. गॅस आहे, पाहू शकता या साईडला आहेत ना बोटीचं किचन आहे. तुम्ही त्या किचनकडे पाहू नका, पण त्या ज्या किचन मध्ये पदार्थ बनतात ना, म्हणजे तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये पण अशी चव भेटणार नाही. बरीचशी लोक आहेत ना आतुर असतात या किचन मधलं जेवण खाण्यासाठी. म्हणजे एकदम ताजे मासे आहेत ना, जर का जाळ्यात भेटले मासे की लगेच कापून त्यांना या किचन मध्ये बनवले जाते. पाहू शकता समोरच्या बाजूलाच बोटीचं किचन आहे. या साईडला आहेत ना सर्व फिशवाल आहेत. तुम्हाला दाखवतो. इथे आतमध्ये आहेत ना बघू शकता ट्रे वगैरे ठेवलेले आहेत. इथे आहेत ना सर्व मच्छी स्टोअर केली जाते आणि बर्फ वगैरे स्टोअर केला जातो. त्यानंतर आहेत ना आता हे सर्व बकेट वगैरे आहेत, म्हणजे बास्केट आहेत मच्छी साठवण्यासाठी किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी. आता हा दिसतोय ना भाग, ह्याला विंच बोलतात. आणि इथे आहेत ना वायर रोप भरलेला आहे, ते जाळ्याला बांधलेलं असतं. त्याच्यावरती पण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन. आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ही आहेत ना बोटीची केबिन आहे.
हा इथे डिझेलचा बॅलर ठेवलेला आहे. आता आपण मागच्या साईडला जाऊया. हे आहेत ना, हे वॉटर बोट आहेत आणि ह्याला आहेत ना गॅलोज बोलतात. हे इथे कप्पी लावलेली आहे आणि या साईडने आहेत ना ही रस्सी पुढे त्या विंच मध्ये गेले आणि हे आहेत ना पूर्ण नेट आहे बघू शकता. इथे इथे फ्लोट आहेत, हे मोठे मोठे फ्लोट लावलेले आहेत. त्यानंतर नेट बघू शकता. या नेटला आहेत ना ती चेन लावलेली आहे लोखंडी. हे जाळं खाली जाण्यासाठी चैनीचा वापर केला जातो. आणि हे काका आहेत ना गरवत आहेत, मासे काढले आहेत बघा. शिंगाले गावले त्यांना छोटे छोटे बघा, ताजे ताजे आहेत मासे. या साईडला पण सेम आहेत, गॅलोज आहे, वॉटर बोट आहे. आणि हे आहेत ना पाण्याचा पंप आहे हा पाण्याचा. आणि हा बोटीला सायलेन्सर आहे बघा, किती मोठा सायलेन्सर आहे. आतमध्ये काम चालू आहे. तर बघितलं तुम्ही की आता आपण बाहेरून तर बोट बघितलेली आहे. आता आपल्याला केबिन मध्ये जायचं आहे. तुम्हाला केबिन मधला पण व्ह्यू दाखवतो. पण आधी आहेत ना आपण नालीवरती थोडं एन्जॉय करूया. नालीवरून आहेत ना भारी व्ह्यू दिसतो. म्हणजे प्रत्येक माणसाची आहेत ना इथे उभं राहायची इच्छा असते, पण बऱ्याचशा लोकांना आहेत ना बोट इथे जास्त हलते, त्यामुळे उभं राहता येत नाही. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बोट हलते. वरच्या साईडला लाईट वगैरे लावलेली आहे, भगवा झेंडा आहे आपला. इथे डिझेलचा टँक आहे आणि सर्व स्टोरेज वगैरे करण्यासाठी आहे पूर्ण. बघू शकता केवढी मोठी बोट आहे. ह्या साईडला पण दुसरी बोट आहे आणि ही संपूर्ण आहेत ना दाभोळची खाडी आहे बघा, केवढी मोठी खाडी आहे बघा. आता हा पोल दिसतोय ना, याला मासकाठी बोलतात. आणि मागच्या साईडला असाच एक पोल आहे, त्याला डोलकाठी बोलतात. दाखवतो मी तुम्हाला. हा जो पोल आहे ना याला डोलकाठी बोलतात. हा एक मोठा पोल आहे आणि असं क्रॉस आहे. ज्यावेळी ह्या नेटमध्ये मासे भेटतात ना त्यावेळी ह्या फुल्ली लावली आहे तिथून खेचला जातो, बघू शकता. तर आपण आहे ना केबिन मध्ये जाऊया. केबिन आहे, इकडे बसण्यासाठी जागा आहे. इथे समोरच बोटीची स्टेअरिंग आहे बघा, एकदम खाली जाणार नाही. स्टेअरिंग आहे. इथे वायरलेस आहे, इथे GPS आहे, इथे RPM मीटर आहे. तर बॅटरीचं व्होल्टेज दाखवतं. इथे ऑइल प्रेशर आहे, स्टार्टरचं बटन आहे, त्यातनं रिमोट आहे. हा ब्लॅक कलरचा आहे ना तो गिअर आहे, फॉरवर्ड आणि बॅक आणि ॲक्सिलेटर आहे. कुठे आहे तो कॅरेट आहे. तर भारी आहे. बघू शकते इथे पाण्याचा टँक सुद्धा आहे, त्याच्यात पाणी स्टोअर केले जाते. भांडी इथे ठेवलेली आहेत. तर आता आपण पूर्ण वरच्या साईडचा तर भाग बघून घेतलेला आहे. आता आपण खालच्या साईडला जाऊया. जिथे इंजिन असते ना बोटीची त्या साईडला जाऊया. तुम्हाला दाखवतो केवढा मोठा इंजिन आहे. तर इथून आहेत ना इंजिन मध्ये उतरण्यासाठी जागा आहे ना. ह्या साईडला इंजिन आहे पूर्ण. इथे डिझेल साठी टँक आहेत 2 बघा. आणि हा पूर्ण इंजिनचा भाग आहे. हा पॉवर टेक आहे, विंच फिरवण्याचं काम करतो. हा अल्टरनेटर आहे, हा टर्बो आहे आणि हा मेन इंजिन आहे. त्याच्यानंतर हा गिअर आहे त्या साईडला. आणि तिथून आहेत ना मागून शाफ्ट, तो शाफ्ट आहेत ना फॅन फिरवण्याचं काम करतो. तुम्हाला दाखवतो फॅन कोणत्या साईडला असतो. आता आपण बोटीतून वरती जाऊया पहिल्यांदा. हा बघा काकांना आहेत ना ताजा मासा भेटलाय बघा, जिवंत आहे एकदम. काका अजून काय काय गावला? काय नाही ते सिंगल शिंगालेत गावले. आणि आहेत ना काकाने आहेत ना अवसाला आहेत ना माकलं लावले नाही बघा, ते ना माकलं ठेवलेलं आहे. आणि या साईडला आहेत ना बोटीचा खाली फॅन असतो आणि सुकान पण इथेच आहे बघा. आणि हा इथनं मागून व्ह्यू दिसतोय बोटीचा. सर्व जाळं टाकण्याचं वगैरे काम आहेत ना ह्याच भागातून चालतो, त्यामुळे इथे जाळं सगळं ठेवलेलं आहे. मी तुम्हाला एकदा बोटीवरून दाखवेनच बाहेर गेल्यावरती कशा पद्धतीने जाळं टाकतात. आणि पापलेट, कोलंबी, सुरमई
असे वेगवेगळे प्रकारचे जाळे भेटतात. तर काकांना आपण विचारूया कधीपासून मासेमारी करतात. यार आताच बसलो रे बॉस. काका बोटीवर आता- कधीपासून आता कोण आता आम्ही एकदाच बाहेरशी आलो. एकच पलटीला गेलात? हम्म. कधी लहानापासून मासेमारी करता की आता? लहानापासून लहानापासून. किती वर्ष झाली? मला झाले आता 25 वर्ष. बघा 25 वर्षाच्या वरती मासेमारी करतात, म्हणजे जवळजवळ त्यांचा 25 ते 30 वर्षाचा अनुभव आहे. आणि आता आहेत ना ते बाहेरून आले आहेत एक पलट मारून, म्हणजे एक पलट म्हणजे एकदा जातात 8 ते 10 दिवसासाठी, त्यानंतर येतात. तसे ते एक पलट बोलतात. आणि त्या साईडला शिंगाले गावलेत काकांना. ते आता त्यांना संध्याकाळची कोरड्याची सोय झाली आहे. आणि या साईडला पण बघा सगळ्या बोटींना लिलाव करून नांगरावरती राहिलेत. तर रात्रभर आराम करणार आणि परत सकाळी जातील. ह्या साईडला दाभोळला पण भरपूर बोटी आहेत बघा. इकडे पण अँकरवरती भरपूर आहेत. काका ही कोणती डोल आहे? डिस्को यातनं डिस्को डोल आहे. 150 अंगलीची. तर आता मी तुम्हाला इंजिन सुद्धा दाखवले. डोल कोणती आहे ती पण सांगितली काकांनी. डिस्को डोल आहे. तर असे वेगवेगळ्या डोली असतात बोटींवरती. ज्यावेळी आपण बाहेर जाऊ ना त्यावेळी मी दाखवीनच तुम्हाला कोणती कोणती डोल असते. तर बघा नजारा किती भारी आहे एकदम. बोट हलते बघा कशी. बघा एकदम मस्त वाटतंय. या नालीवरती जर उभा राहण्याचं फील असतं ना एकदम भारीच असतं. इथे एकदम भारी मजा येते. तर आता मी तुम्हाला दाखवलंय पूर्ण बोटीची माहिती दिली. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे ना ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.